ऊपर ला रहे हैं, अब ला रहे हैं, अब ऊपर लेके आ रहे हैं।
दिल्लीच्या निगमबोध घाटावरती अंतिम संस्कार जे आहेत, अंत्यसंस्कार जे आहेत ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती होत आहेत। दिल्लीच्या यमुना नदीतीरी असलेल्या या स्मशानभूमीत आज अंत्यविधी जे आहेत ते पार पडत आहेत। हिंदू रीतिरिवाजानुसार मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय। या स्मशान घाटात अनेक महत्त्वाच्या नेत्यांनाही याआधी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाला आहे। काँग्रेसच्या नेत्या आणि दिल्लीच्या पूर्व मुख्यमंत्री ज्या आहेत, माजी मुख्यमंत्री ज्या आहेत शीला दीक्षित यांच्यावर सुद्धा याच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले होते। तर बीजेपीचे नेते केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर सुद्धा निगमबोध घाटावरच अंत्यसंस्कार करण्यात आले होते। अशा या महत्त्वाच्या नेत्यांना या ठिकाणी निरोप दिला जात असतो आणि आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती सुद्धा याच निगमबोध घाटावरती अंत्यविधी केला जातोय। हिंदू रीतिरिवाजानुसार त्यांच्यावरती अंतिम संस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। अंत्यसंस्कार त्यांच्यावरती थोड्याच वेळात पार पडणार आहेत। त्याचे विधी सुरू झाल्याचं आपण पाहायला मिळतोय। त्यांच्या पार्थिवाच्या आजूबाजूला त्यांचे नातेवाईक, त्यांची जवळची मंडळी, घरातील मंडळी उपस्थित आहेत। सोबतच राहुल गांधी सुद्धा या ठिकाणी आहेत। ही महत्त्वाची नेते मंडळी आपण पाहतोय जी अंत्यसंस्कारासाठी आवर्जून या ठिकाणी दाखल झालेली आहेत। एक महत्त्वाचा नेता आज भारताने गमावलाय। अखेरचा निरोप भारत आज डॉक्टर मनमोहन सिंग यांना देतोय। सतत पुढच्या ध्येयाचा विचार करणारा माणूस म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यांनी अनेक कामं केली परंतु कधी त्याचा बोलबाला केला नाही। त्यांचं म्हणणं होतं की मुलांनी शाळेत तर नक्कीच जावं, मुलांनी शाळेत जाणं बरोबरच आहे, परंतु त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुद्धा वाढला पाहिजे आणि यासाठी नेहमी ते कार्यरत राहिले। नुकताच आपण अहवालही पाहिला होता। मराठवाड्यातून अतिशय दयनीय अशी अवस्था पुढे आली होती। 29% विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येत नव्हतं आणि अशामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या शिक्षणाच्या धोरणाची सुद्धा आता गरज भासते। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते आणि आपण पाहतो की आज त्यांचा अंत्यसंस्कार होत असताना त्यांना हिंदू रीतिरिवाजामध्ये निरोप दिला जातोय। त्यांनी कधी कुठल्याही धर्माचा विचार केला नाही,
भारतवासियांसाठी काम करताना सर्वसमावेशक विचारधारा त्यांनी नेहमी जोपासली आणि त्यानुसार अगदी तळागाळातल्या व्यक्तीसाठी त्यांनी काम केलं. हीच सर्वसमावेशकता आज ते स्वतःसोबत घेऊन जाताना दिसत आहेत. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे तेच नाव या अर्थसूर्याने भारताला जागतिकीकरण दिलं आणि या जागतिकीकरणामुळे भारताच्या फक्त अर्थकारणातच नाही तर समाजकारणात राजकारणात सुद्धा अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले होते. 24 जुलै 1991 साली भारताचे तेव्हाचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचं हे धोरण स्वीकारलं होतं आणि एक नवीन इतिहासच घडवला होता. जर आज भारताचा इतिहास नव्यानं लिहिला जायचा असेल तर 1991 पूर्वीचा भारत आणि 1991 नंतरचा भारत असे नक्कीच दोन सरळ भाग करता येतील आणि या जागतिकीकरणाचा अभ्यास करता येईल. अर्थक्रांतीचं जनक म्हणून त्यांना ओळखलं जायचं. हीच अर्थक्रांती म्हणजेच जागतिकीकरण होतं ज्याने आज भारताला संपूर्ण जगभरात नावलौकिक मिळवून दिलाय. हे अखेरचे क्षण आपण पाहतोय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे यावेळी सुद्धा त्यांची आकृती पाहिली तर तीच साधारण पेहरावा त्यांचा दिसतोय आपल्याला. पांढरा सदरा आणि निळी पगडी. अगदी निळी पगडी म्हणजे दुरून जरी पाहिली ही सावली किंवा हा आकार तरी कुणीही ओळखेल की हे डॉक्टर मनमोहन सिंग आहेत आणि अशी ही त्यांची आकृती आज त्यांना निरोप देतानाही अगदी तशीच आहे. निळी पगडी त्यांनी परिधान केली आहे, पांढरा सदरा आहे आणि त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय.
आपल्या धाडसासाठी आणि रिस्क घेण्याच्या त्यांच्या या गोष्टीसाठी त्यांना नेहमीच ओळखलं जाईल, कारण की त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक महत्त्वाचे धाडसी निर्णय त्यांनी घेतले तेच आपल्याला पाहावं लागतं. आणि हे घेताना खूप विरोधही झाला तरी सुद्धा त्यांनी विरोध पत्कारला, टीका टिप्पणीचे धनी ते झाले, परंतु भारताच्या विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या जनजीवन त्याचा स्तर वाढवण्यासाठी नेहमीच त्यांनी काम करत राहिलं. त्यांनी मौन पाळलं, पण त्यांचं हे मौन 1000 उत्तरांपेक्षाही चांगलं आहे असं त्यांचं नेहमीच म्हणणं होतं. आयुष्य कधीच विरोधाभासांपासून मुक्त नसतं असंही ते म्हणायचे. आणि जर कधी प्रगती करायची असेल, चांगले बदल समाजात घडवून आणायचे असेल तर त्यासाठी नेहमीच वाव असतो असंही त्यांचं म्हणणं होतं. अगदी आणीबाणीच्या प्रसंगी अनेक विरोध पचवून त्यांनी जागतिकीकरण हे धोरण राबवलं होतं आणि भारताच्या अर्थव्यवस्थेची नौका जी आहे ती दलदलीतून बाहेर काढली होती. आज भारत जागतिकीकरणाची जी काही बरी वाईट फळं साधतोय त्याचं पूर्ण
अखेरची क्षण आपण बघतोय. डॉक्टर मनमोहन सिंग यांना निरोप दिला जातोय. काही क्षणापूर्वी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी निगमबोध घाट या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, JP नड्डा, राहुल गांधी, सोनिया गांधी असे अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत त्या सगळ्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर आता हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यविधी हे पार पडतायत. डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय. भारताचे पहिले शीख पंतप्रधान आणि भारत स्वतंत्र होण्यापूर्वी जन्मलेले शेवटचे पंतप्रधान. 1932 साली त्यांचा जन्म झाला होता आणि 2004 साली त्यांच्या वयात पंतप्रधान पदाची मान दिली होती. 10 वर्ष सलग ते पंतप्रधान राहिले होते आणि यावेळी अनेक महत्त्वाचे भारतीय राजनीति में जिस तरह से इनका योगदान रहा